आरक्षणावर फडणवीसांकडून शिंदेंना अडकाठी। जरांगेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ। जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा नारा देत मनोज जरांगे मुंबईत धडकण्यावर ठाम आहेत। मात्र त्यापूर्वीच जरांगेंच्या वक्तव्यानं वादाचं मोहळ उठलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करू न दिल्याचा खळबळजनक आरोपच मनोज जरांगेंनी केलाय। मात्र आमच्यात कोणी कितीही काड्या टाकल्या तरी आम्ही सोबतच, असा पलटवार फडणवीसांनी केलाय। शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत। त्या टायमाला बोललो आपण मीडियाचे बांधव म्हणले नाही ते फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते, त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही। म्हणावं शिंदे साहेबांनी अडवतो, कोणी म्हणन का सांगा। ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही। ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही, आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल। आता तुम्ही 8 महिने झाले का द्यायना? शिंदे साहेब नाही म्हणाले नसं, संपला विषय। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे, आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। आम्ही सोबतच आहोत। खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगेंनी 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं। त्यावर लाठीचार्ज झाल्यानं हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला। तर पुढे सरकारनं माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या नेतृत्वात कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केली। या समितीनं 57 लाख नोंदींचा शोध घेतला। याच आधारे जरांगेंना सगळे सोयरे अध्यादेशाचा मसुदा सोपवण्यात आला। पुढे मराठा समाजासाठी एससीबीसी मधून 10% आरक्षणही देण्यात आलं। त्यानंतर निवडणुकांमुळे आरक्षणाचा मुद्दा बारगळला होता। मात्र आता जरांगेंनी पुन्हा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिलाय। यावेळी जरांगेंनी कोणत्या मागण्या केल्या आहेत पाहूयात। मराठा कुणबी एक असल्याचा GR काढा। हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा। आरक्षणासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा। मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या। मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं येणार हे निश्चित झालंय। दरम्यान आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकल्यास सरकारची तारांबळ उडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र गणेशोत्सव मुंबईऐवजी दरेगावी साजरी करण्याचं जाहीर केलंय। त्यामुळे जरांगेंकडून फडणवीसांवर निशाणा साधून एकनाथ शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर करण्यात येत असल्यानं जरांगे शिंदे साथ आहेत का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अक्षय शिंदे आणि सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।